प्रसारित करीत आहोत कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त समन्वित रूपक यशोगाथा बळीराजांच्या मातीपासून यशापर्यंत प्रगतिशील शेतकऱ्यांच्या यशोगाथेवर आधारित कार्यक्रम. निवेदन किशोरी वाघोदे. सादर करते ज्ञानेश्वर बोबडे. निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्र. यशोगाथा बळीराजांच्या मातीपासून यशापर्यंत. कृषी क्षेत्राशी जीवाभावाचं नातं असणाऱ्या आपणा सर्वांसाठी हा आठवडा म्हणजे प्रेरणा, माहिती आणि नवसंजीवनी घेऊन येणारा पर्व आहे. जळगाव जिल्हा हा केवळ केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध नाही, तर इथल्या शेतकऱ्यांनी वेळोवेळी केलेले नवनवीन प्रयोग, सेंद्रिय पद्धती आणि प्रक्रिया उद्योगातला सहभागसुद्धा तितकाच उल्लेखनीय आहे. या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत विविध भागातल्या प्रयोगशील तसंच यशस्वी शेतकऱ्यांचे थेट अनुभव, त्यांच्या शेतीतल्या नवकल्पना, सेंद्रिय आणि शाश्वत प्रयोग, प्रक्रिया उद्योग आणि त्यांच्या प्रयत्नांना मिळालेलं फळ. हे अनुभव म्हणजे केवळ यशाचं बोलणं नाही, तर प्रत्येक श्रोत्याला प्रेरित करणारी एक जीवनकथा आहे. तर चला, कृषी संजीवनीच्या या पर्वात आपण सुद्धा सहभागी होऊयात आणि शेतकऱ्यांच्या या मार्गक्रमणातून काही नवे विचार, नव्या दिशा घेऊयात. ऐकूयात या मातीतून घडलेल्या यशोगाथा थेट शेतकऱ्यांच्याच तोंडून. सुरुवातीला परंपरागत शेतीच्या पुढे जाऊन स्थानिक आणि उपेक्षित वृक्षसंपदेला नवे अर्थ देणाऱ्या शेतकऱ्यांची ओळख करून देणाऱ्या आपल्या या विशेष कार्यक्रमात आज आपण भेटतोय एका अभ्यासू आणि प्रयोगशील शेतकऱ्याला. चोपडा तालुक्यातील चुंचाळे इथले बी.जी. महाजन, ज्यांनी आपल्या 5.5 एकर क्षेत्रामध्ये महूचं नियोजनबद्ध उत्पादन घेतलं. त्यातून फुलं, बिया आणि पानांचा सर्वंकष उपयोग करत स्वतःचा वेगळा मार्ग निर्माण केलाय. मोहाच्या फुलांपासून पेय, बियांपासून तेल आणि झाडांच्या इतर भागांपासून विविध प्रक्रिया उत्पादनं करत त्यांनी या झाडाला केवळ जंगलापुरतं मर्यादित न ठेवता ते शेतीचा एक शाश्वत भाग ठरवलाय. चला तर ऐकूयात त्यांच्या अनुभवातून मोहाच्या झाडाला नव्या अर्थानं ओळख देणारी ही आगळी शेती कथा. मी बी.जी. महाजन, चुंचाळे, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव, मोहाची वाडी या प्रकल्प संदर्भात आपणाशी चर्चा करीत आहे. हा प्रयोग मी 2007 साली वन व कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने मोहाची रोपे घेऊन 24 बाय 42 बाय 3 फूट अंतरावरती बिया व रोपांपासून लागवड केली. हा प्रयोग करत असताना विविध प्रकारच्या सातपुड्यातील प्रजातीचं संकलन करून कलमीकरणाच्या माध्यमातून या मोहाच्या रोपांचे संगोपन केले. सिंचनासाठी इतर फळबागांप्रमाणे आपण ज्या पद्धतीने संवर्धन करतो त्या प्रकारे या बागेचे संवर्धन केले आणि त्यातून एक महाराष्ट्रातला प्रायोगिक मोहवृक्षांचा पहिला त्या ठिकाणी वानिकी कृषी क्षेत्रात या पथदर्शक प्रकल्पाचे यश मिळाले. 3 प्रकारचे उत्पादने हा देणारा असा वृक्ष हा एक कल्पतरू आहे. या वृक्षामुळे पर्यावरण आणि सेंद्रिय शेती या सर्व गोष्टी यातून साध्य होतील. कारण हा वृक्ष वड, उंबर, चिकू, पिंपळ याप्रमाणे याचे आयुष्य खूप मोठं असल्यामुळे आणि विशेष म्हणजे या वृक्षाचे दरवर्षी पानगळ होत असल्या कारणाने हा वृक्ष खूप महत्वाचा आहे. त्याला दरवर्षी पुनरुज्जीवन मिळत असतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये पालापाचोळा जमिनीत पडून सेंद्रिय शेती ही उत्कृष्ट प्रकारे होत असते. मी 12 एकर क्षेत्रावरती 900 झाडं लावून तो प्रयोग यशस्वी केला आणि आजही त्याच्यात आंतरपिकं घेण्यासाठी ही बाग उपयुक्त आहे. याबरोबरच अनेक प्रकारचे रोपं ही आम्ही आमच्या परिसरात वन विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये लावलेले आहेत. या वृक्षापासून आपल्याला परकीय चलन मोठ्या प्रमाणामध्ये मिळू शकते. कारण या वृक्षापासूनच्या मिळणाऱ्या उपघटकांपासून मूल्यवर्धनार्थ प्रक्रिया उद्योगातून तसेच हा वृक्ष दुष्काळ रोधक व आरोग्यदायी पूरक अन्न देणारा कल्पतरू आहे. मोहाचं झाड आपल्याला फुलं, फळं, औषधी आणि उत्पन्न सगळं काही देतं. आज आपण ज्या शेतकऱ्याच्या अनुभवातून हे ऐकलं, त्यांनी मोह या झाडाला अभ्यास, चिकाटी आणि कल्पकतेच्या आधारे शेतीमध्ये नवसंजीवनी दिली आहे. ही शेती म्हणजे पर्यावरणाचं रक्षण, आर्थिक स्थैर्य आणि स्थानिक स्रोतांचा वापर या तिन्हींचं उत्तम उदाहरण. आता ऐकूयात फळबागेची नवी वाट. जमिनीशी सुसंवाद साधणारी, पर्यावरणाशी सुसंवादी आणि दीर्घकाळ टिकणारी शेती हीच खरी शाश्वत शेती.
आज आपण अशा एका शेतकऱ्याचे अनुभव ऐकणार आहोत जे पेरू, आंबा, ड्रॅगन फ्रूट, पांढरं जांभूळ आणि इतर फळपिकांद्वारे शाश्वत शेतीचं यशस्वी उदाहरण घडवत आहेत. हे केवळ फळ उत्पादनाचं तंत्रज्ञान नव्हे तर शेतीकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन सुद्धा आहे. ज्यांनी पारंपरिक पद्धतींपेक्षा पुढे जाऊन फळ उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये शाश्वततेचा विचार करून नवनवीन प्रयोग केलेत. चला तर ऐकूयात त्यांचे अनुभव, विचार आणि यशोगाथा थेट त्यांच्याच तोंडून. नमस्कार, मी संतोष केदारे बोलतो, राहणार खडकओझर, तालुका चांदोड, जिल्हा नाशिक. तर आम्ही खडकओझर येथे मुरबाड आणि दगडाची खडकाळ अशी जमीन आहे 12.5 एकर वरती, आणि त्या जमिनीत आम्ही शाश्वत उत्पन्न घेतलेले आहेत. त्यामध्ये 14 प्रकारचे पिकं आहेत. त्यामध्ये सफेद जांभूळ आहे, काळं जांभूळ आहे, ड्रॅगन फ्रूट आहे, मोहगणी आहे, जपानी झेन नावाचा आंबा आणलाय, वर्षातून 3 वेळेस त्याला आंबे येतात. त्यानंतर सदाबहार पेरू आहे. का पेरू हा 12 महिने चालते आणि शेतकऱ्याला शाश्वत उत्पन्न मिळतं. तर अशी ही एकदम दगडाळ आणि खडकाळ जमिनीमध्ये आम्ही हे पूर्ण बाग लावलेलं आहे. तर यामध्ये 6x1 फुटावर लागवड आहे. त्यानंतर 9x2 फुटावर आहे. त्यामध्येच परत मजल्याची शेती पण केलेली आहे आम्ही शेतकऱ्यांसाठी डेमो दाखवण्यासाठी. काही एकाच एकरमध्ये 6 प्रकारचे पिकं लावलेले आहे. त्यामध्ये ड्रॅगन फ्रूट आहे, ड्रॅगन फ्रूटच्या बाजूला केशर आंबा लावलेला आहे, एक साईडला सफेद जांभूळ लावलेला आहे, एक बाजूला पेरू लावलेला आहे, आणि त्याच्यातच मोहगणीचे पण झाडं लावलेले आहे, आणि त्या मोहगणीच्या झाडावरती आपण काळी मिरी लावलेली आहे. असे एकाच मधल्या 6 पिकं आपण लागवड केलेली आहे. आणि शेतकऱ्यांसाठी आपण आमच्या या प्रोजेक्टला पूर्ण मार्गदर्शन करतो. का रोप लावल्यापासून तर फळ काढून देण्यापर्यंत शेतकऱ्यांना सर्व आम्ही मार्गदर्शन करतो. त्यामध्ये आता सध्या आमच्याकडे सदाबहार पेरू मार्केटला चालला आहे, तर शेतकऱ्याला शाश्वत उत्पन्न काढून देतो आम्ही. तसंच आता जपानी झेन नावाचा आंबा आहे, हा वर्षातून 3दा येतो, म्हणजे ऑड सीजनला आल्यामुळे शेतकऱ्याला जास्त उत्पन्न भेटतो. हा एकरी 12x3 फुटावर लागवड करतो आणि एका एकरमध्ये 1210 झाडं आपण बसवतो. आता आपण ऐकलेले अनुभव हे शाश्वत शेतीच्या उभारणीतलं मजबूत पाऊल ठरलंय. पेरू, आंबा, ड्रॅगन फ्रूट, पांढरं जांभूळ यासारख्या फळपिकांची निवड, त्यांची सेंद्रिय आणि नैसर्गिक पद्धतीनं लागवड आणि त्यातून मिळालेलं आर्थिक स्थैर्य हे यांच्या प्रवासातून आपल्यासमोर आलं. शाश्वत शेतीमधून मिळणारं फळ म्हणजे केवळ उत्पन्न नव्हे तर आरोग्य, पर्यावरणस्नेही दृष्टिकोन आणि आर्थिक स्थैर्य यांचं सुद्धा संचित असतं. आज आपण ऐकलेले अनुभव हे या प्रवासातले टप्पे आहेत. या अनुभवातून मिळणारी प्रेरणा आपल्याला शेतीमध्ये नवीन प्रयोग करण्यासाठी दिशा देईल. यातून जणू काही हाच संदेश येतोय की निसर्गाशी नातं घट्ट ठेवा आणि फळबागेच्या या वाटेवर विश्वासानं चालत राहा. श्रोतेहो, शेती म्हणजे केवळ पिकं घेणं नाही, तर ती एक सर्जनशील प्रक्रिया आहे. याचा उत्तम प्रत्यय देणारी कहाणी सांगतायत कृषीभूषण पुरस्कार प्राप्त कोळपिंपरीचे सतीश काटे, ज्यांनी केवळ 5.5 एकर शेतीमध्ये शेवगा, तुळस, गुळवेल, चिक्कू, आवळा, कढीपत्ता यांच्यासारखी पिकं घेतली आणि त्यासोबतच प्रक्रिया उद्योगाची सुद्धा यशस्वी जोड दिली. अशा शाश्वत आणि सेंद्रिय शेतीचा पायंडा पाडत त्यांनी शेतीला केवळ नफा नव्हे तर मूल्यवर्धनाची दिशा दिली. तर चला ऐकूयात त्यांच्या कष्टांची, प्रयोगशीलतेची आणि उद्योजकीय प्रवृत्तीची ही प्रेरणादायी कहाणी थेट त्यांच्याच तोंडून. माझं नाव सतीश निंबा काटे, माझं गाव कोळपिंपरी, तालुका पारोळा, जिल्हा जळगाव. मी गेल्या 25 वर्षापासून ऑर्गॅनिक शेती करतो. क्षेत्रफळ 5.5 एकर आहे. त्याच्यामध्ये मी चिक्कू, लिंबू, शेवगा, कढीपत्ता, आवळा, गुळवेल, तुळस, पुदिना अशी पिकं घेतो. मी पहिल्यांदा कपाशी लागवड करायचो, ज्वारी लागवड करायचो, पण त्याच्यामध्ये परवडेबल नव्हतं आणि रासायनिक खतांमुळे शेती ही खराब होत चाललेली होती. मग मी पहिल्यांदा आउट ऑफ लिव्हिंगचा कोर्स केला, वाईल्ड लिपीचा. त्याच्यामध्ये मला सेंद्रिय शेतीचं ज्ञान मिळालं. तेव्हापासून मी सेंद्रिय शेती करायला लागलो. आज माझ्या 5.5 एकर मध्ये शेवग्याचे 2000 झाडं, लिंबूचे 300 झाडं, चिक्कूचे 100 झाडं, आवळ्याचे 100 झाडं, त्याच्यानंतर कढीपत्त्याचे 2000, त्याच्यानंतर घरी खाण्याकरता अंजीर, डाळिंब, पेरू, मोसंबी, सीताफळ, नारळ हे सगळे केलेले. एका बाजूला 200 साग आहे. तो जो पाला पडतो तो मी मल्चिंग करता वापरतो. मग मी प्रक्रिया उद्योग चालू केला पहिल्यांदा घरगुती. कढीपत्ता पावडर, शेवग्याच्या पाल्याची पावडर, लिंबूची पावडर, चिक्कूची पावडर,
तुळस पावडर, आवळा पावडर, पुदिना पावडर, हर्बल टी असे मी 13 प्रोडक्ट चालू केले. मग ते घरगुती होते. मग त्याच्यानंतर मी जिल्हा उद्योग केंद्राचं लोन घेतलं 10 लाख रुपये आणि त्याच्यामध्ये छोटी छोटी मशिनरी आणली आणि आता तो माझा प्रक्रिया उद्योग एकदम छान चालू आहे. आतापर्यंत माझ्या शेताला 10 लाख लोकांच्या भेटी आहे. मला 2008 मध्ये शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाला होता कृषी विभागाचा. 2010 मध्ये कृषी भूषण सेंद्रिय शेती मिळाला. श्रोते हो, आत्ता आपण जे ऐकलं हे एक असं उदाहरण आहे ज्यातून हे सिद्ध होतं की जागा मोठी असणं गरजेचं नाही, विचार मोठा असायला हवा. 5.5 एकरामध्ये शेवगा, तुळस, गुळवेल, चिकू, आवळा, कढीपत्ता यांच्यासारख्या पिकांची समृद्ध शेती करणं आणि त्यातून प्रक्रिया उद्योग उभा करून मूल्यवर्धित उत्पादनांद्वारे स्वतःसोबत इतरांना सुद्धा रोजगार देणं हे खरं कृषी नेतृत्व. अशा शेतकऱ्यांचे अनुभव म्हणजे नव्या पिढीच्या शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहेत. हे जणू काही सांगतायत, शेतीशी नातं जोपासा, प्रयोग करत रहा आणि समृद्धीची दिशा स्वतः ठरवा. श्रोते हो, वर्ष बदलत जातं तसं शेतीतलं तंत्रज्ञानसुद्धा बदलतं. पण या बदलांना स्वीकारून नव्या विचारांनी शेती करणारे शेतकरी हेच खरी प्रेरणा देतात. असाच एक BSc ॲग्रिकल्चर शिक्षण घेतलेला तरुण आणि अभ्यासू केळी उत्पादक शेतकरी, ज्यांनी केळीच्या शेतीमध्ये पारंपरिक अनुभव आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत भरघोस उत्पादन घेतलंय. यामध्ये आपण जाणून घेणार आहोत केळी लागवडीतला त्यांचा दृष्टिकोन, जलसिंचनाचं नियोजन, कीड नियंत्रण, सेंद्रिय खतांचा वापर आणि उत्पादन ते विक्रीपर्यंतचं नियोजन. चला तर मग ऐकूयात त्यांच्या अनुभवातून पुढच्या वाटचालीचं मार्गदर्शन. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रतीक पाटील, करी जळगाव. माझं शिक्षण BSc ॲग्री झालं होतं. मी सुरुवातीला जॉब केला, पण जॉबमध्ये फारसं परवडत नसल्याकारणाने मी शेती करायचा विचार केला. पण मी शेतीमध्ये आलो आणि मी विचार केला आपलं शिक्षण झालं या फील्डमध्ये, आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. तसेच मी रोजचा विचार केला दैनिक जीवनातला, तर आपण रासायनिक खतं वगैरे यूज करत होतो, वॉटर सोल्युबल वगैरे यूज करत होतो. त्याच्या वापरामुळे जमिनीची पोत खराब होत चालली होती. असं जाणवू लागलं होतं की आज जमिनीचा जो कार्बनची मात्रा आहे, जी जमिनीमधले ज्या अवेलेबल न्यूट्रिएंट वगैरे आहे नॅचरली, ते काही दिवसात कमी कमी होत चालले पुढच्या वर्षाला, दरवर्षाला. आणि काही काळानंतर मग शेती होणारच नाही किंवा त्यात काही येणारच नाही हे दिसू लागलं. मग मी ठरवलं की आताच आपण काहीतरी याच्यावर इलाज केला पाहिजे आणि आपण ऑर्गॅनिक किंवा जी सेंद्रिय शेती म्हणतो त्याच्याकडे वळलं पाहिजे. मी सध्या केळीचं पीक, त्यानंतर कांदे, कलिंगड, पपई या प्रकारचे पीक घेत होतो. केळीमध्ये सुरुवातीला काहीतरी रोग वगैरे याचा प्रादुर्भाव जास्त होता. त्यामुळे शक्यतो ऑर्गॅनिक शेतीमध्ये रोग वगैरे कंट्रोल करायला सुरुवातीला थोडासा प्रॉब्लेम आला. पण नंतर नीमअर्क, दशपर्णी अर्क, खालून बुंद्याची साईज वाढायला जीवामृत वगैरे याचा जसं जसं वापर वाढत गेला, जसं जसं मला जास्त माहिती होत गेली त्यानुसार वाढत गेलं. मला नॉलेजसुद्धा वाढत गेलं आणि फायदेसुद्धा वाढत गेले. त्यानंतर माझी केळी सेंद्रिय असल्याकारणानं सुरुवातीला पहिल्या वर्षी थोडंसं साईज वगैरे केळीची कमी आली, जी लांबी म्हणतो ती कमी आली. पण 2-3 वर्षानंतर जेव्हा सेंद्रियचं प्रमाण जेव्हा वाढलं जमीनमध्ये, मातीमध्ये, त्यावेळेस ऑटोमॅटिक साईज वगैरे वाढू लागली. व जी केळीची चव असते ती रासायनिक केळीपेक्षा या केळीमध्ये गोड वगैरे यायला लागली. जे मार्केट आहे आपलं, त्या मार्केटमध्ये रासायनिक केळीपेक्षा सेंद्रिय केळीचं जास्त प्रमाण वाढायला लागलं, मागणी जास्त वाढायला लागली, त्याला जास्त भाव मिळायला लागला. त्यामुळे मला पण या गोष्टी करण्यात आनंद झाला. केवळ जमीन असणं म्हणजे शेतकरी होणं नव्हे, तर जमिनीतून उत्पादन घेऊन त्यांचं मूल्य समजून आणि शाश्वततेकडे वाटचाल करणं हेच खरं शेतकरी पण असतं. केळीच्या शेतीमध्ये नाविन्य, नियोजन आणि चिकाटी यामुळं आज आपल्या शेतकऱ्यानं यशाचं उंबरठं गाठलंय. या अनुभवातून निश्चितच अनेक नवखे शेतकरी प्रेरणा घेतील आणि नव्या दृष्टीनं केळीच्या शेतीकडे पाहतील. श्रोते हो, यश म्हणजे फार मोठ्या गोष्टी करणं नव्हे, तर लहान गोष्टी पण नवे विचार आणि धाडसानं करणं. आता आपण भेटूयात अशा एका शेतकऱ्याला ज्यांनी कपाशीच्या शेतीमधून भरघोस उत्पादन घेतलं आणि त्याच उत्पन्नातून अधिक जमीन विकत घेऊन त्याच्या शेतीचा विस्तार केला. विशेष म्हणजे त्यांनी कपाशी आणि शेवगा हे दोन्ही पिकं एकाच वेळेला घेऊन नवीन प्रयोग करत शेतीला शाश्वततेची दिशा दिली. या अनुभवातून केवळ उत्पादन वाढतं असं नाही, तर जमिनीचा पोत, पाण्याचं योग्य व्यवस्थापन आणि उत्पन्नाचा स्रोत सुद्धा विस्तृत होतं हे त्यांनी दाखवून दिलंय. चला ऐकूयात त्यांच्या आवाजातूनच हे वास्तव्य.
माझं नाव यश बराटे. मी जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळ गावाचा रहिवासी आहे. सुरुवातीला फक्त 4 एकर जमिनीत कुटुंबाची शेती सुरू होती. वडिलांनी पारंपरिक पद्धतीने कापूस घेतला आणि त्यातून आमचं गुजराण व्हायचं. पण जसं मी शिक्षण घेतल्यानंतर ही शेतीतच रुसलो. जसजसं काम सुरू केलं तसतसं लक्षात येत गेलं की आपला खर्च वाढतोय आणि नफा कमी होतोय. कापसाची पारंपरिक पद्धत म्हणजे एकाच प्रकारचं खत, त्याच कीटकनाशकांची फवारणी आणि पाण्याचं अनियमित नियोजन. यामुळे उत्पादन मर्यादित पण खर्च मात्र वाढलेला. 2-3 वर्ष अशाच झगड्यानं गेली आणि मग ठरवलं काहीतरी वेगळं करायचं. मी कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र आणि सोशल मीडियावर उपलब्ध माहितीचा अभ्यास केला. मग ठिबक सिंचन लावलं, सेंद्रिय खतांचा वापर सुरू केला, आंतरपिकं घेणं सुरू केली. विशेषतः शेवग्याबरोबर कपाशी घेतल्याने जमीन भुसभुशीत राहू लागली आणि नत्राचं प्रमाण टिकून राहिलं. त्याबरोबरच फेरोमोन सापळे, नेमॅटोड नियंत्रणासाठी सेंद्रिय द्रव्य आणि मल्चिंग पेपर यांचा वापर सुरू केला. या नव्या पद्धतीमुळे पहिल्याच वर्षी माझं उत्पादन एकदमच वाढलं. जिथं पूर्वी 7 ते 8 क्विंटल कापूस मिळायचा तिथं आता 12 क्विंटलापर्यंत कापूस मिळू लागला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, खर्च कमी झाला. हे जे झालं त्यातून माझा आत्मविश्वास वाढला. मी काही उत्पन्नाचं पैसे बाजूला काढून शेतीचा विस्तार करण्याचं ठरवलं आणि आज माझ्याकडे 18 एकर शेती आहे. यात कपाशी, हरभरा, मका यासारखे आंतरपिकं मी नियोजनबद्ध पद्धतीने घेतो. सतत जमिनीच्या आरोग्यावर लक्ष ठेवतो. मी जमिनीची वार्षिक तपासणी करतो, त्यानुसार खतांचं प्रमाण ठरवतो. प्रत्येक पिकाचा खर्च, उत्पादन आणि बाजारभाव यावर मी स्वतः गणित करतो. माझ्या कापसाचं उत्पादन आज मी थेट व्यापाऱ्यांशी करार करून विकतो, कारण काही ग्राहक मुंबई, पुण्याहून थेट माझ्याशी संपर्क साधतात. मी स्वतः ई-मार्केट प्लेस वापरायला सुरुवात केली आहे. मार्केट यार्डात वाद बघत बसण्याऐवजी मी डायरेक्ट टू बायर हे मॉडेल स्वीकारलं आहे. यशाच्या या प्रवासात मला माझ्या कुटुंबासह आणि विशेषतः माझ्या आईवडिलांचं मोठं पाठबळ मिळालं. त्यांनी पारंपरिक ज्ञान दिलं, मी त्यात नव्या तंत्रज्ञानाची भर घातली आणि ही सांगडच माझं यश आहे असं मी समजतो. जिथं शेती म्हणजे नुसती उपजीविका नव्हे तर वाढत्या संधीचं जग आहे. कपाशीचं भरघोस उत्पादन हे केवळ आर्थिक यश नव्हे तर नव्या जमिनीच्या संधीचं दार ठरलंय. आणि त्यात शेवग्याचं सुद्धा त्यांनी पीक घेतलं, म्हणजे त्या जमिनीचा योग्य वापर. ही गोष्ट आपल्याला दाखवते की एकाच पिकावर अवलंबून न राहता विविधता स्वीकारणं आणि पद्धतशीर नियोजन करणं हे शेतीमध्ये यशाचं मूळ आहे. श्रोतेहो, कृषी संजीवनी सप्ताहाच्या निमित्तानं घेतलेले हे शेतकऱ्यांचे अनुभव हे केवळ त्यांच्या कष्टाची कहाणी नव्हे तर शेतीच्या नव्या शक्यतांची दारं उघडणारे मार्गदर्शक ठरले आहेत. आपण ऐकलेले प्रयोग, नवकल्पना आणि विचार हे शेतीमध्ये बदल घडवणारे आहेत आणि अशा बदलाची सुरुवात प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतातूनच होते. निसर्गाशी नातं घट्ट ठेवा, मातीवर विश्वास ठेवा आणि शेतीला नवसंजीवनी देत राहा. आत्ताच आपण कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त समन्वित रूपक ऐकत होतात. यशोगाथा बळीराजांच्या मातीपासून यशापर्यंत. प्रगतिशील शेतकऱ्यांच्या यशोगाथेवर आधारित हा कार्यक्रम होता. निवेदन किशोरी वाघोदे यांचं. सादर करते ज्ञानेश्वर बोबडे. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची. प्रसारित करीत आहोत कृषी संजीवनी सप्ताह